धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मित्र हो, मी डोरनाळेकर विद्यासागर. आपण करत आहोत बाबासाहेबांच्या विचाराचा जागर. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहोत, प्रत्येक कॅटेगरीमध्ये, ओबीसी मध्ये असेल, एससी मध्ये असेल किंवा एसटी मध्ये असेल, पुन्हा त्याच्यामध्ये तुकडे निर्माण करून त्यांच्यामध्ये कसा भेदभाव निर्माण केला जाईल, त्यांना कसं वेगवेगळं केलं जाईल, फार मोठं षडयंत्र चालू आहे. आणि म्हणून या विचाराला अनुसरून बघा, बाबासाहेब आंबेडकर 29 जून 1929 दामोदर हॉलमध्ये रावबहादूर जे.पी. बोले यांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत वर्गाची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये आपल्या भाषणामध्ये शेवटी एक अनमोल असा संदेश बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना देतात. तर तो काय संदेश आहे बघा. आम्ही अस्पृश्य तेवढा एक समजतो, म्हणजे जे अस्पृश्य आहेत त्यांना आम्ही एक समजतो. आणि पुढे म्हणतात, मग त्यात जाती अगर प्रांतावरून भेदाभेद पाडून घेण्याची आम्हास काही जरुरी लागत नाही, कारण परिस्थितीचा वरवंटा सर्वावर थोड्या बहुत प्रमाणामध्ये सारखाच फिरत आहे. हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1 मधील पान नंबर 176 वरती हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर तो आम्ही पुन्हा पुन्हा वाचण्याची, समजून घेण्याची गरज आहे. ज्यावेळेस अनुसूचित जातीची सूची सुद्धा तयार झाली नव्हती, त्या काळापासून हा विचार वेगवेगळा करण्याचा चालूच आहे. आणि म्हणून त्यावेळेस म्हणतात बाबासाहेब आंबेडकर, आम्ही जेवढ्या अस्पृश्य आहेत त्यांना एक समजतो. आणि म्हणूनच त्यांनी एक आयडेंटिटी निर्माण केली. कोणती? जवळपास देशातील 1,500 जातींना एकच ओळख दिली. कोणती? अनुसूचित जाती. आणि ते म्हणतात यांना सर्वांना आम्ही एक समजतो. आणि त्यामध्ये जातीवरून आज जे चाललेलं आहे ते जातीवरून तुकडे तुकडे करण्याचं षडयंत्र चालू आहे. बाबासाहेब म्हणतात, मग त्या जाती अगर प्रांतावरून भेदाभेद पाडून घेण्याची आम्हाला काही जरुरी वाटत नाही. त्याचं कारण काय? तर कारण असं आहे की ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा, त्या परिस्थितीचा वरवंटा सर्वावर थोड्या बहुत प्रमाणामध्ये सारखाच फिरत आहे. म्हणजे सर्वच त्याच्यामध्ये भरडले जात आहेत. आणि म्हणून आम्ही यांना वेगळं समजत नाही, हे सर्व एक समजतो. आणि ही एक असली पाहिजेत, ही बाबासाहेबांची संकल्पना आहे. हा भारत जातीविहीन, वर्गविहीन, वर्णविहीन निर्माण झाला पाहिजे. या देशातील व्यवस्था जातीविहीन, वर्गविहीन, वर्णविहीन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. हा संकल्प महापुरुषांनी केलेला होता. आणि म्हणून त्या संकल्पनेला लक्षात घेऊन आपण सर्वांनी त्या पद्धतीने विचार करता येईल का, त्या पद्धतीने पुढे जाता येईल का, हा विचार केला पाहिजे. तर हा विचार आपणास आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्यासाठी शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. आणि याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.